आताची सर्वात मोठी न्यूज, धनंजय मुंडेंची विकेट काढून अजितदादा भुजबळांना मंत्रिमंडळात घेणार। महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत। काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते। फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावर गेले होते। त्यानंतर आज ते नाशिकमध्ये परतणार आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे राजकीय घडामोडींपासून दूर आहेत। तर दुसरीकडे बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारावर आहेत। या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे। यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की अजित पवारांच्या शांत राहण्याने कदाचित धनंजय मुंडेंची विकेट काढून मंत्रिमंडळात भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न 4-5 दिवसांपासून पडत आहे। अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत। त्यामुळे भुजबळांना वेट अँड वॉच भूमिका ठेवावी लागेल, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्याय आहे। भेटीत काहीतरी झालंच असेल, भाजप त्यांना देशाचा ओबीसीचा नेताही करून टाकेल, तोही पर्याय छगन भुजबळ यांच्या पुढे राहील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला। पुढे ते म्हणाले की छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून काय फायदा। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।